धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको यासाठी मुलुंडकर आणि विविध पक्षांनी आंदोलने केली आहेत। मात्र धारावीचे पुनर्वसन मुलुंडमध्येच होणार हे निश्चित झाल्यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली। आज महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। मुलुंड बंदचे लावलेले बॅनर प्रशासनाने हटवले आहेत, मात्र काँग्रेस उपोषणावर ठाम आहे। महाविकास आघाडीच्या मुलुंड बंदला मुलुंडकरांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय। काही ठिकाणी दुकाने बंद तर स्टेशन परिसरात दुकाने चालू असल्याचं पाहायला मिळतंय। एकही धारावी रहिवासी मुलुंडमध्ये स्थलांतरित होणार नाही, क्या हुआ तेरा वादा असे बॅनर उपोषण स्थळी लावण्यात आले। नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक झालं। मुख्यमंत्री स्वतः आणि याचे विद्यमान आमदारांनी मुलुंडकरांना हे वचन दिलं होतं की एकही धारावीचे लोक इथे पाठवणार नाही। निवडणूक झाल्यानंतर आता जिंकलेला आहे, मुख्यमंत्रीचा शपथ झाला आणि आता मास्टर प्लॅन अदानीच्या बाहेर पडलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की 3 लाख लोक जे अपात्र आहेत त्यांना हे लोक मुलुंडमध्ये ट्रान्सफर करत आहे। हे मुलुंडचे जे ऑक्ट्राय नाकाचे 18 एकर जमीन असेल, त्याचे बरोबर डम्पिंग ग्राउंडचे जे 57 एकर्स आहे, त्याबरोबर जे खाडीचे आपले सॉल्ट पॅनचे जे जमीन आहे एक 155 एकर आहे, सगळं मध्ये अदानी ग्रुपला तुम्ही देणार आहे, फुकट देणार आहे। आणि जे म्हणून आम्ही MVAचे लोकांनी लिहिले इथे क्या हुआ तेरा वादा, हे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की जे वादा तुम्ही मुलुंडकराला केलं होतं त्याचं काय झालं। आणि आता तुम्ही हे मुलुंडचे तुम्ही अवस्था बघा, इथे 2 लाख लोक राहतात, आणखी ॲडिशनल 3 लाख लोकांना तुम्ही ते पाठवणार आहे। म्हणून आम्ही याच्या विरोधात आज MVA तर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे। मुलुंड बंदच्या आम्ही दिलेलं आहे। मुलुंडचे सगळं दुकानदारांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही जर धारावी प्रकल्पाच्या विरोध आहे तर तुम्ही बंद ठेवा। आणि मला खूप प्रतिसाद देत आहे, लोक 1-2 दुकान चालू असेल, पण आम्ही हे काँग्रेसचे तुम्हाला माहिती आहे लाक्षणिक उपोषणांनी बंद आहे, म्हणून आम्ही कोणाला जबरीने काय करत नाही। आम्ही लोकांना सांगितलंय तुमच्या इच्छात असेल, मनात असेल तर तुम्ही बंद ठेवा।